DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील कणसई ढाबा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शेतकरी व पशुपालक प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला पंचायत समिती माजी सभापती प्रदीप वाघ अध्यक्षस्थानी होते। या मेळाव्याला संबोधित करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की शेती हा व्यवसाय आपला पिढीजात व्यवसाय असून आपल्या नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे। आज जे आदर्श शेतकरी व पशुपालक आहेत ते मोखाडा तालुक्याचे खरं भूषण आहे, असे गौरवोद्गार शेतकरी व पशुपालकांबाबत वाघ यांनी काढले। यावेळी गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी सांगितले की पंचायत समिती सदैव शेतकरी बांधवांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे। आपण पंचायत समितीच्या कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले। मोखाडा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष व आदर्श पशुपालक नवसू दिघा यांनी देखील दुग्ध व्यवसायात मिळालेल्या यशाची माहिती शेतकऱ्यांना दिली। तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी व पशुपालकांनी आपली यशोगाथा यावेळी सादर केली। या प्रसंगी उपस्थित आदर्श शेतकरी व पशुपालक यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला सह उपायुक्त कुलकर्णी मोखाडा तालुका कृषी अधिकारी जोशी, सरपंच गीता पाटील, हिरामन पाटील, पोशेरा उपसरपंच युवराज हडळ, उपसरपंच नंदकुमार वाहा, कृषी अधिकारी गोडे चौरंगे, ग्रामसेवक मंगेश पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पोटे यांनी केले, तर कणसई ढाबा मालक जयराम वाहक यांनी उत्तम आयोजन केले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कावडी, मोखाडा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।